झाली आहे आता आणि पाहुण्यांना आधी चहा देतात, त्याच्यानंतर जेवण, चहाचं काम संजनाकडेच असते कारण काम चालू असताना संजना अवेलेबल नसते. हॅलो एव्हरीवन, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सत्यनारायणची पूजा दाखवते. आजच्या व्हिडिओमध्ये जेवण आणि त्यानंतर माझ्या बहिणीचे आलेले गिफ्ट्स हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ नक्की बघा. हो नाही परत करताय. हे आमच्याकडले जेवण आजचे गडबड गोंधळ सुरू आहे वाढणं करण्यासाठी. बघा कढीचा गंज, बघा आम्ही नवरदेव नवरची ताट किती छान सजवलेले आहे. नाही बसा ना बसा. ताई तुम्ही इथे बसा. अरे पण लोकेशन नसते माहिती येतो ना, आम्ही पाठवतो मला. बरं बसा. म्हणजे बॉक्स लावून इकडनं हो ना. कोण ताई या इथे या. मोठ्याचं काम घेतलं ना भाजी नाही. इथे जेवण झाल्यानंतर इनीचे हात धुवून देणं चालू आहे. जी प्रथा आमच्याकडे आहे तुमच्याकडे एका कमेंट्समध्ये सांगा. नाही आपल्यापर्यंत वाढा तुम्ही आता. तिकडे राहिलं कोण? लाईटिंग चालू कोणी काळ दिसत नाही. सध्या लागते असा झाला आमच्याकडला सत्यनारायणाचा कार्यक्रम. जेवण करून थोडा वेळ रेस्ट केलेली आहे. तब्येत थोडी ठीक नाही वाटते, खूप दगदग झालेली आहे लग्नामुळे. तर काही पाहुणे गेली, काही पाहुणे आहेत आणि माझी बहीण अजून राहणार आहे उद्यापर्यंत, कारण अमावस्या लागली आहे ना, अमावस्या लागली आहे म्हणते, त्याच्यामुळे तिला थांबायचं आहे इथे. तर ती इथेच थांबलेली आहे आणि
असा झाला प्रोग्राम. कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हॅलो एव्हरीवन, हाय. आपण आज म्हणजे त्याच दिवशी लगेचच आम्ही व्हिडिओ बनवून राहिलो. माझ्या बहिणीला काय काय गिफ्ट आलेले आहे लग्नात त्याच्यावर. तर तिला गिफ्ट नाही आलेले आहे, सगळ्यांनी पॉकेट्स दिले. कारण पहिले खूप प्रथा होती प्रेझेंट वगैरे द्यायची. मला लोकांनी खूप प्रेझेंट दिले आणि त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे यावेळेस ठरवलं होतं की कोणाकडून प्रेझेंट नाही घ्यायचं, पैसे घ्यायचे, उपयोगात येते आपल्या. तर म्हणून सगळ्यांनी पॉकेट्स दिलेले आहे. तर बघणार आहोत आपण की तिला किती कोणी कोणी किती पैसे वगैरे दिलेले आहे, अजून काय गिफ्ट्स आलेले आहेत. तर हा व्हिडिओ राहणार आहे गिफ्ट्स अनबॉक्सिंगचा. तर बघूया काय काय आलेलं आहे. तर स्टार्ट करूया. तर या बॅग मध्ये आहे सगळा खजिना. लग्नात आलेले सगळे पॅकेट ठेवलेले आहे या बॅग मध्ये. आणि लग्नामध्ये पॅकेट जमा करायला माझ्या आजीला ठेवलेलं होतं. आणि ही आमची नवी नवरी. आणि सगळ्यात पहिलं गिफ्ट ओपन केलेलं आहे माझ्या मैत्रिणींनी, बेस्ट फ्रेंड्सनी, हिच्या बेस्ट फ्रेंड्सने दिलेलं आहे. 3-4 मैत्रिणी मिळून, ज्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्या असतील त्या सगळ्यांनी हिला छान गोल्डचे इयरिंग्स दिलेले आहे, सोन्याचे इयरिंग्स दिलेले आहे. आणि डिझाईन बघून घ्या, बघा डिझाईन. तर बघा असे आहे इयरिंग्स. बघा डिझाईन कशी आहे, कशी वाटते तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. मला तर खूप आवडली याची डिझाईन. क्लिअर दिसत आहे. माझ्या बहिणीला पण खूप आवडली. तर असे इयरिंग्स दिलेले आहे तिच्या मैत्रिणींनी गोल्डचे. चला नेक्स्ट बघूया आता. दुसरं गिफ्ट योगेश उजवणे कोण आहे? आईच्या मैत्रिणींनी दिलेलं आहे गिफ्ट, आहे ना? प्रीतीताईंनी आहे ना? प्रीतीताईंनी नाही अच्छा, पहिले प्रीतीताईंनी. वाव, डब्बा किती छान आहे ना, खूप छान बॉक्स आहे. एक मला कटर हवं होतं. ओ वाव, गाय आणि वासरू. वाव, गाय आणि वासरू दिलेलं आहे पित्तळचं. बघा किती छान आहे, किती वजन आहे याचं. खूप वेटेड आहे, खूप वेटेड आहे, खूप छान आहे. आईच्या मैत्रिणींनी दिलेलं आहे गाय आणि वासरू. तर हे बघा एवढे पॉकेट आलेले आहे. याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये पैसे आहे. एवढे पॉकेट आलेले. आता हे आपल्याला ओपन करायचे, बघायचे आहे किती किती पैसे दिलेले आहे कोणी कोणी. तर जरा चालू करूया. चला चालू करू. हा, पहिलं पॉकेट आहे माझ्या मावशीकडलं. बघूया मावशीने किती दिलेले. हा मावशीचा मुलगा बसलेला आहे इथे, प्रणय. मला माहिती किती रुपये दिले. चलो दिले तुम्ही. हा, मी आता इथे खुलून ठेवलेले आहे. शेजारी म्हणलं 200 रुपये नाही दिले, किती 1000 दिले. पॉकेट्स खोलून झालेले आहे आता. आणि बघा एवढे पैसे आलेले. अंदाज लावा किती पैसे आले असेल. आकडा आम्ही नंतर सांगून. आणि आमचं लग्न खूप कमी लोकांमध्ये होतं. 300 लोकांमध्ये लग्न होते. 150 तिकडचे आणि 150 इकडचे असेच होते. आणि एवढे पैसे आलेले आहे माझ्या बहिणीला. कमेंट्स मध्ये सांगा किती आले असतील. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की सांगेल मी की किती पैसे आलेले आहे. आणि पॉकेट खोलत असताना एवढे लोक बसलेले आहे. युवेन पैसे घ्यायला आला. आणि माझ्या बहिणीला भेटलेले गिफ्ट कानात माझा भाऊ घालून राहिला. बाली बाली समजून बाली थोडी आहे ती. मला सांगा, सगळेजण गेस करा मला किती पैसे आले. सर जाऊ दे, जाऊ दे. नाही असं थोडी असं तू गेस केलं तर मग हा, सांगा तुम्हाला किती वाटते. नाही समजलं तिथं. विश्वास बरोबर 75 म्हटलं नाही.
किती 40,000. हा, मोठे बाबा असं त्याला वाटतंय 40,000 आले असतील. मोठे बाबा किती 40 पूर्ण टोटल. पहिले थांब एक मिनिट. तुम्ही 20-25 हजार जिजूला वाटते. अंदाज 30 आहे. 50 किंवा 55 हजार टोटल नोटामध्ये का हजार? किती असन नाही पूर्ण म्हणत मोठे बाबा किती असन अंदाज? 30,000 30,000 म्हणजे मोठे? 30,000 आले असते पण 30,000 आहे. 30 ते 35,000. आपाजी किती असन सांगा मोठे बाबा? 30,000. म्हणजे यांचा अनुभव पाहू आपण. एवढ्या वर्षापासून सगळे पैसे कमवतात, कमाई करतात. एवढे 40 म्हणते. 40,000 म्हणते मोठ्याई. मागे बसल्या मोठ्याई मागे बसलेल्या. आई किती? मोठ्याने 35 वाटते. आई किती? हा म्हणजे हे सगळे धरून हा हातातल्या 500ची किंमती होय. 500 फक्त 500च्या नोटा 40-50 हजार रुपये आले असतील असं तुला वाटते काही? 35,000 पूर्ण. हे सगळे बिझनेसमॅन, गव्हर्नमेंट नोकरीवाले आणि एवढ्या वर्षापासूनचे अनुभवी लोक आहे. यांच्याजवळ खूप पैसा राहते तर यांना अंदाज लावलेला आहे. कोणी 30,000 कोणी 40,000. बघ नाही गव्हर्नमेंट नोकरीवाले आहे सगळे. गव्हर्नमेंट नोकरीवाले आहे ना. सेंट्रल गव्हर्नमेंट. तर आता ही बघत आहे किती आलेलं. आपण अंदाज शेवटी सांगू. आम्ही शेवटी सांगू आपण की यांच्यापैकी कोणाचं बरोबर आलेलं आहे. आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंय कोणी किती म्हटलेलं आहे. तर ठीक आहे चालू कर ग. 35 कोणाचा आकडा बरोबर आला? मोठे आणि दादा. तुझा नाही आला ना बाई. तू कुठं आपल्या हात 55 म्हटलं ना तू. टोटल म्हणलं 50-55 माझं गाणं हे पूर्ण मोजल्यावर 40 तेच झाले ना. पैसा बम जमस्ती है इसको. तर बरोबर कोणाकोणाचा आलेला आहे? वहिनीचा आलेला आहे, दादाचं नाही आलेलं आहे. दादानं 35 म्हटलं होतं. 40 मागच्या मोठ्याने 40 म्हटलं. तर आकडा त्याच्या वर गेलेला आहे. तसं हे जवळपास आलेले आहे लोक. परफेक्ट आकडा कोणाचाच नाही आलेला आहे, त्याच्या वर गेलेला आहे. तर ज्यांनी सगळ्यांनी पैसे दिलेले आहे, सगळ्यांनी गिफ्ट दिलेले आहे, त्या सगळ्यांना खूप खूप थँक्यू. द्या ना पहिले. आणि यांचे धरायचे आहे म्हणते अजून. द्यायचेच आहे, धरले नाही म्हणते.